या गुड आफ्टरनून. टोकन ठेवा बस. कुठून आला होता तुम्ही? मी गोंदिया जिल्ह्यातील इंदोरा बुजुर्ग या गावातून आलेलो आहे. बरं. काही वैशिष्ट्य आहे तुमच्या गावाचं? सर माझ्या गावाजवळून वैनगंगा नदी वाहते. स्टेट हायवे जातो जो बालाघाटला आणि गोंदियाला जोडतो. तिसरं म्हणजे PSC आहे. बरं. प्रायमरी हेल्थ सेंटर समोर काय काय समस्या असतात बरं? प्रायमरी हेल्थ सेंटर समोर समस्या म्हणजे मुख्य समस्या म्हणजे औषधांच्या समस्या असतात. औषध नसतात आणि ते प्रायमरी लेवलचं ट्रीटमेंट असतो आणि मोस्टली मॅनपॉवर कमी असतो. बरं. तुम्हाला फूड सेफ्टीमध्ये काय काम करायचं बरं? सर मी MPSC तयारी करत होतो 2022 पासून. तर मला एक फूड सेफ्टीची जाहिरात आल्यामुळे मला संधी मिळाली आणि मला शासकीय क्षेत्रात पूर्वीपासून जायचा विचार होता. का बरं शासकीय क्षेत्रात जायचं होतं तुम्हाला पूर्वीपासून? तिथं सर थोडं डायव्हर्सिटी आणि पॉप्युलेशन आणि डॉक्टर याचा रेशो किती आहे बरं भारतामध्ये आता? भारतामध्ये सर 831 अप्रॉक्स, म्हणजे मला नेमकं आठवत नाही सर, 831च्या आसपास एक डॉक्टर. ओके. हिच्यामध्ये आयुष डॉक्टरांचा समावेश आहे का? हो सर. ओके. आणि ॲज पर WHO किती डॉक्टर्स असणं अपेक्षित आहे बरं? 1000 लोकांच्या मागे एक डॉक्टर. तुम्ही PG कशात केलेला आहे? मी कौमारभूत ते बालरोग सब्जेक्ट या सब्जेक्टमध्ये PG केलेलं आहे. लहान मुलांसाठी जे फूड प्रोडक्ट्स आहेत बघा, त्याचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत बरं? मार्केटमध्ये जे चायनीज फूड मिळतो त्याच्यामध्ये मोनोसोडियम ग्लुटॅमेटो मिक्स करतात, त्यामुळे चायनीज रेस्टॉरंट सिंड्रोम वगैरे होऊ शकतो मुलामध्ये. त्यांच्या मेमरी पॉवरवर इफेक्ट होऊ शकतो. दुसरे जे मिल्क प्रोडक्ट्स आहेत, मिल्क प्रोडक्ट्समध्ये पण ॲडल्ट्रेशन केलेलं असतं, त्याचा पण त्यांच्या हेल्थवर इम्पॅक्ट होऊ शकतो. असिस्टंट कमिशनर फूड या पदाची कर्तव्य काय आहे बरं? असिस्टंट कमिशनर फूड या पदाची कर्तव्य लायसन्सिंग आणि रजिस्ट्रेशन, फूड बिझनेस ऑपरेटरला लायसन्सिंग आणि रजिस्ट्रेशन देणं. फूड सेफ्टी ऑफिसरांनी जे कंप्लेंट्स केलेले आहेत FBOच्या त्याच्यावर कार्यवाही करणं. न्यूट्रास्युटिकल्स ही संकल्पना माहिती तुम्हाला? हो सर. सांगा बरं. न्यूट्रास्युटिकल्स असे फूड प्रोडक्ट्स आहेत जे बेसिक फूड न्यूट्रिशन शिवाय जे हेल्थ सप्लिमेंट प्रोव्हाइड करतात, त्यांना न्यूट्रास्युटिकल्स म्हणतात. बरं. काय एक्झाम्पल्स देतात ते बरं न्यूट्रास्युटिकल्स मध्ये सर अँटीऑक्सिडंट्स, मल्टीव्हिटॅमिन्स, मिनरल्स. बरं. एनर्जी ड्रिंक्स जे असतात बघा, या सर्व गोष्टी क्लेम केल्या जातात एनर्जी ड्रिंक्सच्या लेबलिंगमध्ये, माहिती तुम्हाला? हो आहे का बरं हे खरं? सर जसं एक रेड बुल म्हणून होतं, तर त्यांचं ते क्लेम त्यांनी ते परत घेतलं होतं की ते एनर्जी बूस्ट करतात म्हणून. तर ओके. मला सांगा फूड हॅझार्ड्स काय असतात? फूड हॅझार्ड्समध्ये सर बायोलॉजिकल, फिजिकल आणि केमिकल फूड हॅझार्ड्स असतात. ते हेल्थवर बॅड इम्पॅक्ट करतात. फिजिकल जो फूड हॅझार्ड आहे तो कशा पद्धतीने होऊ शकतो? जसे पॅकेजिंग आहे, पॉलिथिन पॅकेजिंग, त्यामुळे फूड हॅझार्ड्स तो म्हणजे एक फिजिकल वे आहे सर. काय होतं बरं बॉडीमध्ये एक्झॅक्टली? प्रोसेस काय त्याची? समजा आपल्याला कळालं की अशी एक घटना घडलेली आहे, फिजिकल फूड हॅझार्ड. जसं आपण जे पॉलिथिनमध्ये चहा घेतो, गरम चहा, तर त्याचा सर इफेक्ट म्हणजे कुठे ना कुठे ते आपल्या हेल्थवर बॅड इम्पॅक्ट होऊ शकतो सर. पॉलिथिनमध्ये जे चहा पार्सल करतो आपण. बरं. तुम्हाला मायक्रोप्लास्टिक कंटॅमिनेशन माहिती आहे का फूडच्या संदर्भात? सर सध्या आठवत नाही सर. बरं. आपण बऱ्याच वेळेस बघतो बघा की फ्रूट ज्यूस जे आहे, ओके, तर ते पॅकेजिंग करून विकले जातात. हो सर. काय प्रोसेस आहे बरं पॅकेज फ्रूट ज्यूसची? कसे तयार होतात? कॅनिंग प्रोसेस असते सर. फूड इंडस्ट्रीमध्ये कॅनिंग म्हणून प्रोसेस असते. त्यामध्ये त्यांना म्हणजे जे फ्रूट्स असतात त्यांना क्लिनिंग वगैरे करून त्यानंतर पाश्चरायझेशन करून त्यांना कॅनिंग प्रोसेसने साठवून ठेवले जाते. त्यामुळे प्रिझर्वेटिव्ह ऍड केले जातात का त्यामध्ये? प्रिझर्वेटिव्ह ऍड करतात सर. ओके.
मला सांगा, ह्युमन बॉडीमध्ये फूड एलर्जी का तयार होते बरं? सर जे असे काही पदार्थ असतात जसे गव्हात ग्लुटेन, दुधामध्ये लॅक्टोज, या घटकांची काही काही लोकांना ॲलर्जी असते. म्हणजे त्यांचे एन्झाईम्स मोस्टली त्या पर्टिक्युलर व्यक्तींच्या शरीरात एन्झाईम्स तयार होत नाही त्यांना डायजेस्ट करण्यासाठी, त्यामुळे त्यांची ॲलर्जी होऊ शकते. तुमच्या काही पर्टिक्युलर हॉबीज आहेत का? हो सर, मराठीतून कविता लिहिलेली हॉबी. तुम्ही सांगितलं तुम्ही कविता ज्या आहेत तर ते लिहिता, हो सर. बरोबर. तुमची एखादी कविता ऐकू शकता का मला? हो सर. ऐका बाबा. सर मी एक सोशल इश्यूवर एक कविता लिहिली, हरिजन म्हणून. वात पित्त कपाचे देह माझे तुझे, हरीच्या लेकरात नीच कार्य तुझे. 1 2 3 4 पाण्याच्या बादल्या, भावंडात 4 मलाच का लादल्या. परोसले शास्त्रवेद तिघा गोल ताटी, संसारातील कष्ट सारे माझ्याच कार्य वाटी. टोकन नंबर किती होता बरं तुमचा? 30 सर. चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. गुड डे.